नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत जो शेअर बाजार जगाच्या पातळीवरती कोसळला. फक्त भारतीय सेन्सेक्सचा विचार आपण करत नाही आहोत, तर काल भारतीय सेन्सेक्स बरोबरच जगातले महत्त्वाचे बाजार हे कोसळले. याला कारण चीनने अचानक आपल्या युआन या चलनाचं अवमूल्यन केलं आणि त्याचे परिणाम हे सगळीकडे बाजारात दिसून आले. एकीकडे आत्तापर्यंत चीन ही जागतिक बाजारपेठेमध्ये आर्थिक महासत्ता म्हणून समोर येते आहे. जागतिक बाजारपेठेतल्या आपण काय म्हणूया मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून केंद्र म्हणून चीनचं ओळखलं जायचं की जे काही सगळं बाजारात जागतिक मिळतंय याच्यातल्या सगळ्या टेक्नॉलॉजिकल गोष्टी बारीक सारीक या चीन सगळ्या निर्मित करतं आणि जगभरात त्या पोहोचवतं आणि प्रत्येक कंपन्या त्या वस्तू तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवतात. मग अशा परिस्थितीमध्ये चीननी आपल्या अर्थव्यवस्थेचा गाडा बिघडत असतानाही त्याच्यातला कोंबडा टोपल्याखाली झाकून का ठेवला, हा पहिला मुद्दा. दुसऱ्या बाजूला जर या पद्धतीने सगळे बाजार कोसळले आणि याचा अभ्यास करता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये हा तिसरा टप्पा होता, तिसरा इतिहासाचा टप्पा होता की इतक्या मोठ्या प्रमाणात जवळपास लोकांचे पैसे बुडाले. कालच्या एका दिवसात 7 लाख कोटी रुपये लोकांचे बुडाले. आणि मग त्याच्यानंतर आज सुरुवात झाली तेव्हा बाजार थोडासा वर गेला, परत खाली आला. या सगळ्यांचे परिणाम काय दिसतात? म्हणजे या सगळ्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमध्ये चीनचं पितळ उघडं पडलंय का? आणि ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये युरोपात देखील अशा पद्धतीचं वातावरण सुरू होतं, त्यांचं युरो हे चलन बदलून ते डॉलरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे ही सगळी जागतिक चलन पद्धती जर आपण पाहिली, जागतिक अर्थव्यवस्थेशी जुडल्या गुडलेल्या गोष्टी पाहिल्या, तर आत्ता कोसळणारे बाजार म्हणजे येणाऱ्या मंदीचे संकेत आहेत का? आणि या परिस्थितीमध्ये आपण भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका, अनेक प्रश्न उपस्थित होतात की आपण संकटात आलोय का, आपली अर्थव्यवस्था ढासळते का? अशा सगळ्या जागतिक मंदीच्या आणि आर्थिक माऱ्याच्या परिस्थितीमध्ये आपली अर्थव्यवस्था तग धरून राहू शकेल का जागतिक बाजार कोसळत असताना? हे सगळे प्रश्न आहेत. आणि शेवटी परत एक महत्त्वाचा प्रश्न येतो की अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे येणाऱ्या परकीय गुंतवणुकीवर याचे काय परिणाम होऊ शकतात? 3 महत्त्वाचे प्रश्न. पहिला प्रश्न आपला असणार आहे, जागतिक बाजार कोसळत असताना भारतीय अर्थव्यवस्था तग धरू शकेल का? दुसरा प्रश्न आपला आहे की आर्थिक महासत्ता म्हणणाऱ्या चीनचं पितळ या सगळ्या कालच्या प्रकारामुळे उघडं पडलंय का? आणि तिसरा प्रश्न, शेअर बाजारातल्या घसरणीमुळे भारतात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीवर परिणाम होईल का? आपल्यासोबत या सगळ्याची चर्चा करण्याकरता असणार आहेत भाजपचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर, आपल्यासोबत भालचंद्र मुणगेकर आहेत, काँग्रेसचे खासदार आहेत, नियोजन आयोगाचे माजी सदस्य आहेत, अर्थतज्ञ आहेत. त्यामुळे त्या सगळ्या जागतिक घडामोडींकडे त्यांनी आर्थिकदृष्ट्या अर्थतज्ञ म्हणून कशा पद्धतीने ते पाहतात आणि ते आपल्याला समजावून सांगतील. आपल्यासोबत चीनच्या या सगळ्याच परिस्थितीचा अभ्यास करणारे अरविंद एलेरे आहेत आणि ते असोसिएट फेलो आहेत इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीजचे. ते आपल्याला चीनमधल्या अंतर्गत गोष्टी कशा पद्धतीने चीन ढासळत गेला आणि याच्यावर ते पांघरून घालून स्वतःला मोठं का म्हणत होते हे आपल्याला ते समजावून सांगतील. जागतिक स्तरावरती त्यांच्याकडे होणारे परिणाम देखील ते आपल्याला सांगतील. आपल्यासोबत येणार आहेत DS कुलकर्णी, बांधकाम व्यावसायिक, पुण्यावरून. आणि आपल्यासोबत स्टुडिओत आहेत अर्थतज्ञ, आर्थिक विश्लेषक चंद्रशेखर नेने. ते देखील आपल्याला या सगळ्या गोष्टी समजावून सांगतील. मला या सगळ्या परिस्थितीमध्ये मुणगेकर सर सुरुवात तुमच्यापासून करायची आहे की ज्या प्रकारे आपण काल बघितलं की जवळपास 7 लाख कोटीचा फटका एका दिवसात सगळ्यांना सहन करावा लागला. हे केवळ भारताचं उदाहरण झालं. त्याचप्रमाणे एका दिवसात काल जवळपास 2340 कोटी भारतातून बाहेर गेले. ते कुठे जाणार, ते परत आपल्याकडे येतील की नाही अशी शंका काल उपस्थित केली गेली. या परिस्थितीमध्ये आपली अर्थव्यवस्था पाहता आपण तितक्याच ताकदीने क्षमतेने उभे राहू शकू कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी? मुणगेकर सर. नाही, ह्याच्यामध्ये आपण जो प्रश्न विचारलेला आहे की आता एकूणच जी संबंध जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये उलथापालथ होत आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण चीनमध्ये युआनच्या बाबतीमध्ये, त्यांच्या करन्सीच्या बाबतीमध्ये त्यांनी जाणीवपूर्वक जे दोनदा अवमूल्यन जे केलं त्याचा परिणाम म्हणून. आणि एकूणच चीनच्या संबंध अर्थव्यवस्थेचं जे एक महत्त्व संबंध जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या काही दिवसामध्ये प्रस्थापित झालेला आहे. अमेरिका, युरोपियन युनियन, जपान आणि जगातले सगळे आफ्रिकन आणि एशियन देश यांचा विचार केला तर ह्याचे परिणाम दूरगामी होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. दुसरा मुद्दा असा की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या आपण म्हणता स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये
1625 ते काल आपला सेन्सेक्स कोसळला, त्याची आज काही प्रमाणात परत भरपाई झाली. हे सगळं असताना सुद्धा सेन्सेक्समध्ये अशा तऱ्हेने चढ उतार होणं याने काय घाबरून जाण्याचं कारण नाही. सबंध अर्थव्यवस्था कोसळून पडेल असं म्हणण्याचंही कारण नाही. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अर्थमंत्री अरुण जेटली असं म्हणाले आज की वी शुड कन्वर्ट धिस ॲज इनटू ऑपॉर्च्युनिटी. ह्याच्या अगोदर आपले अर्थमंत्री असंच म्हणत असतात, जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे एक फार मोठी उलथापालथ स्टॉक एक्सचेंजमध्ये आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये होते, तेव्हा या सगळ्या गोष्टीचं आपण संधीमध्ये रूपांतर केलं पाहिजे. आणि पण संधीमध्ये रूपांतर करताना त्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण करण्याच्या परिस्थितीमध्ये आहोत का? गेल्या सबंध वर्षभर इन्फ्लेशन जे आहे, महागाईचा दर जो आहे, हा आता रघुराम राजन यांनी म्हटल्याप्रमाणे किरकोळ म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स, बाजारामधला किरकोळ दर जो आहे महागाईचा, आपल्याकडे महागाई 2 तऱ्हेने आपण मोजतो, होलसेल प्राईस इंडेक्स आणि किरकोळ महागाई इंडेक्स, म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल वर्कर्स, हा जवळजवळ 10% आहे. आपल्याकडे गेल्या सबंध वर्षभरामध्ये महागाई जराही कमी झालेली नाही. आर्थिक विकासाचा दर पूर्वीच्या प्लॅनिंग कमिशनच्या एस्टिमेटवरून आपण जर विचार केला तर तो सुद्धा 5%च्या वर गेलेला नाही. नवीन जी पद्धत आपण अनुभवली गेल्या वर्षापासून 2014-15 पासून जी अनुभवली, जी युनायटेड नेशन्सने अकाउंटिंग सिस्टीम केलेली आहे, त्याचा विचार केला तर तो 7.5 ते 7% आहे. पण अजूनसुद्धा अर्थतज्ज्ञांच्या मतामध्ये मतभिन्नता आहे आणि हा नवीन जो आपण रेट ऑफ ग्रोथ सांगतो 6.5-7%, तो अजून लोकांना तितका विश्वासार्ह वाटत नाही. आपली फॉरिन करंट अकाउंट डेफिसिट जे आहे हे जवळजवळ 4.7% ऑफ एकूण 4.7 इतकी आपली राष्ट्रीय उत्पन्नाच्या करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे चालू खात्यावरची तूट आहे. आणि डॉलरमध्ये आपण जर बोलायला गेलं तर ती $88 बिलियन आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करता आपल्याकडे ज्या पद्धतीने इंडस्ट्रियल प्रोडक्शन वाढलं पाहिजे होतं गेल्या सबंध वर्षभरामध्ये, त्या प्रमाणात ते वाढू शकतं. त्याची अनेक कारणं आहेत आणि ती सगळी कारणं ही ज्या प्रमाणामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या चढउतारशी जडलेल्या आहेत तशी ती देशांतर्गत देखील आहेत. मी एकच मुद्दा सांगतो या प्रस्तावनेमध्ये, माझ्या दृष्टिकोनातून हा प्रश्न राजकीयदृष्ट्या काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा जो नेहमी कलगीतोरा जो चालतो, ही अशा प्रकारची चर्चा निष्फळ ठरते. ह्याच्यामध्ये काय सरकारने नेमकं केलं पाहिजे, इंडिपेंडंट ऑफ द फॅक्ट हू इज रुलिंग द कंट्री, आज काय केलं पाहिजे ते केलं पाहिजे. आवश्यकता यासाठी आहे की एकतर इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर सध्या प्रेशर जे आहे, अरुण जेटली आणि जयंत सिन्हा या दोघांचंही म्हणणं आपण आता रेट ऑफ इंटरेस्ट कमी केला पाहिजे. हा रेट ऑफ इंटरेस्ट कमी करता येणार नाही. अरुण जेटली आणि जयंत सिन्हा या दोघांच्या विषयी आदर बाळगून, दोघेही माझे ती व्यक्तिगत मित्र आहेत, मी असं विधान करू इच्छितो की रघुराम राजन यांना मॉनिटरी पॉलिसी अधिक चांगल्या तऱ्हेने कळते. तेव्हा मला आपल्याला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की अर्थव्यवस्थेमध्ये येणारं संकट ह्याचं आपण संधीमध्ये रूपांतर करूया. बरोबर आहे की हे संकट न मानता येईल संधी म्हणून आपण समोर पाहायला पाहिजे असं तुम्ही सर म्हणताय. मला असं वाटतं की भारतीय अर्थ पडझड होणारच. बरोबर. आपण बोलूया, अजून काही मुद्दे आहेत. अतुल भातखळकर, मला हाच मुद्दा विचारायचा की आपण संकट न मानता संधी म्हणून याचा सगळा कशा पद्धतीने फायदा उचलणार, आणि दुसऱ्या बाजूला जे जनतेमध्ये विनाकारण भीती निर्माण होते जेव्हा हे असे सगळे मोठे मोठे आकडे येतात, 7 लाख कोटी बुडाले, अमुक झालं तमुक, सगळ्या देशातनं किंवा इतके परकीय गुंतवणूकदार आपल्या इथं गुंतवणूक काढून बाहेर गेले, या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीचा विश्वास दाखवला पाहिजे? नाही, मुळामध्ये शेअर मार्केटमध्ये काल झालेली पडझड ही अभूतपूर्व होती आणि अशी तिसऱ्यांदा पडझड आपल्या देशात झालेली आहे. पण याच्याकरता काही घाबरून द्यायचं कारण नाही आहे, कारण आपली अर्थव्यवस्था जी आहे याचे ज्याला फंडामेंटल्स म्हणतात, हे फंडामेंटल्स अत्यंत चांगले आहेत. मुणगेकरांनी असं म्हटलं की ही चर्चा मला राजकीय करायची नाही, पण असं म्हणत असताना त्यांनी अनेक राजकीय वास येईल अशा प्रकारची विधानं केलेली आहेत. आणि मुळात त्यांचं ढोबळपणाने म्हणणं असं आहे की गेल्या वर्षभरामध्ये किंवा 15 महिन्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे जे म्हणणं आहे हे वस्तुस्थितीला धरून नाही. आपण कालच जर का टाइम्स ऑफ इंडियामधला राजीव कुमार यांचा लेख वाचला असेल तर अर्थव्यवस्था ही कशी उभारी घेते याचे अनेक क्वार्टरमध्ये आत्तापर्यंतच्या गेल्या 5 वर्षातले सर्वाधिक कमी स्टॉल्ड प्रोजेक्ट्स हे आत्ता या संख्येला आहेत. इन्फ्लेशन, महागाई ॲक्च्युली कमी झाली नसेल, पण महागाई ज्या गतीने वाढत होती त्या गतीचा रेट वाढण्याचा जो रेट आहे तो रेट आता संपलेला आहे.
आणि आता कमोडिटी प्राइजेस इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रॅश झाल्यामुळे याचा फायदा घेऊन आपल्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात आपण गती देऊ. ज्याला कॅड म्हटलं जातं, करंट अकाउंट डेफिसिट, चालू खात्यावरची तूट जी आहे ती सुद्धा नियंत्रणात आहे. इन्फ्लेशन हे खाली चाललेलं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारताला अनुकूल अशा पद्धतीच्या या गोष्टीमध्ये आहेत. याला ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात, ज्याच्याकरता गेल्या 15 महिन्यामध्ये नरेंद्र मोदींनी एवढी पावलं उचलली ज्याच्यामुळे देशातली गुंतवणूक आणि परदेशातून येणारी गुंतवणूक जी आहे ती वाढण्याकरता मोठ्या प्रमाणावर मदत होईल. आणि याच्याकरता इतके बदल आपण केलेले आहेत आणि त्यांनी हे जाहीरपणे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जो आपला नंबर अत्यंत खालचा लागतो, म्हणजे तो खालचा नंबर जो आहे तो अधिक कमी केला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण आपलं क्रमांक हा नीट चांगला असला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली आणि सरकारने अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्याचं प्रत्यंतर आपल्याला या पुढच्या महिन्यात जे रिपोर्ट जेव्हा पब्लिश केला जाईल वर्ल्ड बँकेकडनं तेव्हा आपल्याला तो येईल. एकच सांगतो की ई बिझनेस पोर्टल आपण चालू केलं, अनेक सेंट्रल सर्व्हिसेस 24/7 आपण चालू केल्या आणि या सगळ्याचा परिणाम हा उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीवर होत चाललेला आहे. आणि म्हणून परवा आपण पाहिलं की ओबामांचे सल्लागार असणाऱ्यांनी असं विधान केलं की 15 महिन्यामध्ये या सरकारने रिमार्केबल अशा प्रकारची प्रगती केलेली आहे. अजून काही समस्या शिल्लक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, पण रिमार्केबल प्रगती केलेली आहे असं विधान त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे कालची घसरण जी आहे ती अभूतपूर्व आहे. चायना मॅन्युफॅक्चरिंग हब असं म्हटलं जायचं, या चायनामध्ये जी काही आर्थिक परिस्थिती आहे याच्याविषयी अनेक प्रवाद आहेत. रुचिर शर्मा नावाचे एक जागतिक स्तरावरचे गुंतवणूक तज्ज्ञ जे मॉर्गन स्टॅनलेमध्ये काम करतात, त्यांनी दीड वर्षापूर्वी या धोक्याचा इशारा दिलेला होता की चायनाचा GDPचा डेफिसिट जो रेशो आहे, फिस्कल डेफिसिट जो रेशो आहे हा इतका वाढलेला आहे त्यामुळे चायनामध्ये बबल निर्माण होईल अशा पद्धतीचा इशाऱ्याचा धोका त्यांनी दिलेला होता आणि दुर्दैवाने म्हणा काही म्हणा ते प्रत्यंताला आलेलं आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये भारतीयांनी घाबरण्याचं काही कारण नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचे फंडामेंटल जे आहेत हे सुधारत चाललेले आहेत आणि याच्यावर आपण मात करून आपली आर्थिक प्रगती अधिक गतीने आपण करू शकू. आपली आर्थिक प्रगती अधिक गतीने आपण करू शकू असा विश्वास तुम्ही दाखवताय. अरविंद दिलेरे, मला चीनमधली जी परिस्थिती आहे याविषयी तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण चीनमध्ये बघतोय की चीनने आतापर्यंत जे चित्र जगापुढे मांडलं ते वेगळं होतं आणि काल ज्या प्रकारे युआनचं अवमूल्यन अचानक करून जो निर्णय चीनने घेतला यानंतर निर्माण झालेलं चित्र अत्यंत विदारक आणि दयनीय अवस्थेचं होतं चीनचं दर्शवणारं. काय म्हणायचं, कशामुळे चीनने हे सगळं चित्र उभं केलं आणि काय चीनला याच्यातनं साध्य करायचं होतं? राजेंद्र, इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की आत्ता ऑगस्ट 11 तारखेला जे अवमूल्यन केलं ते पहिल्यांदा अवमूल्यन केलं नाही आणि याच्या आधीही अवमूल्यन करण्याचे प्रयत्न सुरू होते 2012-2013 साली, पण काही कारणास्तव ते पुढे ढकलत गेले. यावेळी झालं असं की पहिल्या 6 महिन्यातला जेव्हा रिपोर्ट बघतो आपण, चीनमधल्या वेगवेगळ्या एजन्सीजने ते रिपोर्ट्स बाहेर आणायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यात आपल्याला असं दिसून येईल की चीनमधली जी उद्योगांची जी नफ्याची जी टक्केवारी आहे ती प्रचंड प्रमाणात घसरलेली आहे. या वर्षात पीपल्स बँक ऑफ चायनाने 3 वेळा इंटरेस्ट रेट्स कमी केले, का तर त्याचा फायदा मॅन्युफॅक्चर्सला व्हावा म्हणून, पण त्याचाही फायदा झालेला नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे सर्व करत असताना आपल्या एक्सपोर्टर्सना कसा फायदा होईल हे गृहीत धरून चीनला ऑगस्ट 10-11 साली जी बँड असते, चीनमध्ये होतं असं की करन्सी एक्सचेंज जो आहे तो कंट्रोल केलेला आहे. सरकारने काय केलेलं आहे की आधीच्या दिवसातला जेवढा कारभार होतो त्याच्या 2% वर किंवा खाली ±2% असा एक बँड ठरवलेला आहे. त्याच्या पलीकडे करन्सी फ्लक्च्युएट होऊन देत नाहीत, करन्सी मॅनिप्युलेशन केली जाते. ऑगस्ट 11ला त्याने तो कंट्रोल केला नाही आणि आदल्या दिवसाच्या 1.9% एवढा तो खाली सरकवला, ज्याला आपण पॉईंट म्हणतो, मिडल पॉईंट. त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात अवमूल्यन झालं. याचा डायरेक्ट फायदा जो आहे तो चीनी एक्सपोर्टर्सना होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आत्ता का केला, जो तुमचा महत्त्वाचा प्रश्न होता असा चीनची जर तुम्ही आर्थिक विकासाची गती बघितली गेल्या 3-4 वर्षात ती फार कमी प्रमाणात झालेली. आत्ताच्या प्रोजेक्शन्सनुसार ती 7% जाऊ शकते, पण काही अर्थतज्ञांच्या मतानुसार ती 7% पण पोहोचणार नाही, कदाचित त्याच्यापेक्षा कमी राहील. याचा दूरगामी परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो किंवा पडेल हे गृहीत धरून मॅन्युफॅक्चरर्सना सपोर्ट करण्यासाठी त्यांनी अवमूल्यन केलं. याचा अवमूल्यनचा डायरेक्ट फायदा असा होतो की
प्रोडक्शन जे डोमेस्टिक चिनी प्रोडक्शन त्याचे प्राइसेस आहेत ते कमी होतात, त्याच्यामुळे त्याचा एक्सपोर्टरसाठी फायदा होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जास्त पैसा हातात आल्यामुळे तो दुसऱ्या ठिकाणी एक्सपोर्टर्सना गुंतवणूक करता येते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेजेस, म्हणजे जो कामगारांचे पगार आहेत त्याच्यासाठी जास्त खर्च केला जाऊ शकतो. रिटेन्शन पॉलिसी आहे ती जास्त प्रभावीपणे राबवली जाऊ शकते. या सर्व अंगांनी युवांचं अवमूल्यन जे केलं ते खूपच योग्य होतं आणि आता करणं खूपच त्याला महत्त्वाचं होतं. जर 2 आणि 3 वर्षांनी केलं तर त्याचा फायदा चीनला झाला नसता, कारण तोपर्यंत चीनची अर्थव्यवस्था ही पूर्णच खालावली असते. त्याचा फायदा घेण्यासाठी म्हणून चीनने हे केलं असं तुम्ही म्हणताय. मला DS कुलकर्णी आलेले आहेत आपल्यासोबत. DS कुलकर्णी, काय म्हणाल तुम्ही की ज्या प्रकारे आपण बघतोय की या सगळ्या ढासळत्या शेअर मार्केटचा परिणाम कुठतरी अर्थव्यवस्थेवर होईल, पण आपण त्याकडे एक संकट न मानता संधी म्हणून पाहिलं पाहिजे, पण ही संधी उचलायची कशी? नाही, पहिल्यांदा माझं म्हणणं असं आहे की कम्पॅरेटिव्हली आपलं मार्केट प्रचंड कोसळलेलं नाही आहे. तर डिजॉनचं जर 1000 पॉईंटनी अमेरिकेचं एवढं महत्त्वाचं मार्केट जर कोसळतं तर त्या मानाने 1600 आपलं कम्पॅरेटिव्हली कमी आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंटने जवळ 5284 कोटी म्हणजे 5300 कोटी अप्रॉक्सिमेटली एकदम विड्रॉ केले. आणि कशामुळे केले तर हे सगळं कमोडिटी मार्केटच्या कोलॅप्सनमुळे केले. त्यामुळे एकमेकांची गुंतागुंत किंवा लागण आहे. चीनमध्ये त्यांनी पर्पजली त्यांनी कंपल्सरी तुमचं युआनचं अवमूल्यन केलं, कारण की त्यांना एक्सपोर्ट वाढवायचा आहे, त्यांना त्यांचा मार्केट शेअर कमी करायचा नाही आहे, अमेरिकेचं मार्केट घालवायचं नाही आहे. आपण गमतीने असं म्हणून भाजपवाल्यांना बरं वाटेल मी भाजपचं आहे की इंडिया कदाचित त्यांच्या कॉम्पिटिशनला येईल का म्हणून आत्ताच ते व्यवस्था करतायत का. थोडंसं अवघड आहे, पण एक गमतीने म्हणाला मी. पण अवमूल्यन केल्यामुळे त्यांना त्यांचा एक्सपोर्ट वाढेल, त्यांचा जगातला मार्केटचा त्यांना कुठल्या परिस्थितीत भाग कमी होऊन द्यायचा नाही आहे. हे एक. त्यांची GDP कधी नव्हती ती प्रचंड खाली आलेली आहे. एवढ्या मोठ्या देशाची इकॉनॉमी जर 1% खाली आली तरी खूप गंभीरपणा होतो. त्यांची 5 ते 60% खाली आलेली. अशा वेळेला कमोडिटी मार्केट पण प्रचंड खाली आलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा मी यातला एक्सपर्ट नाही पण धाडसाने जे असं मांडतोय की अमेरिकेला जो तुमचा याचा गॅस सुरुवात झालेला आहे, शेल गॅस, तो त्यांना उत्पादनाचा खर्च $60 येत आहे. आणि त्याला एकागी पाडावा म्हणून असं मला वाटतं. मी परराष्ट्र हे नाही एक्सपर्ट. रशियापासून रशियाने अरब लोकांना हाताशी धरून $40 पिपापर्यंत रेट खाली आणलेला आहे. आणि मग या सगळ्या गडबडीमध्ये तेलाच्या राजकारणामध्ये कमोडिटी प्राइस सगळे कोलॅप्स झाले. आणि कमोडिटी प्राइस कोलॅप्स झाल्यावर मग एकमेकांची लागण सुरू झाली. आणि कमोडिटी प्राइसच्या जेव्हा लॉसेस होतात तेव्हा माणसं इकडनं तिकडे उड्या मारतात. म्हणून आज फॉरेन इन्स्टिट्यूटने प्रचंड पैसा काढून घेतला. मग याचा आपल्या भारतावर काय परिणाम होईल तर आपले फायनान्स मिनिस्टर किंवा RBIचे गव्हर्नर यांनी जे काही सांगितलं ते सगळे पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे. इव्हन मोडीजनी पण पॉझिटिव्ह विचार आपल्या भारताच्या इकॉनॉमीबद्दल बोललेले आहेत. तर मला असं वाटत नाही की खूप गडबडून जायला पाहिजे. आपल्या देशामध्ये तुम्ही जे हजारो कोटी बुडाले म्हणतात ते कोणाचे बुडाले, त्यांची परचेस प्राइस काय होते आणि सेल प्राइस काय होते. त्यामुळे कागदोपत्री नफा असतो. जगामध्ये भारतीय स्टॉक एक्सचेंज असे एकमेव स्टॉक एक्सचेंज आहे की जिथे जुगार खेळली जाते. बाकी सगळीकडे कुठे जुगार नसते. रिअल बॅलन्स शीटवर आधारित सगळं चालतं. आपल्याकडे डे ट्रेडर असतात. आता पुढचा गुरुवार येणारा शेवटचा गुरुवार आहे, त्यांना सेटलमेंट करायची, पैसे लिक्विडिटी आणणार कुठनं, मग घाईघाईत घाबरून हे करतात. डे ट्रेडर आणि जॉबर आणि ऑपरेटर यांनी या शेअर मार्केटचा सत्यानाश केलेला आहे. ज्यांनी विकले त्यांनी काय 200ला घेतला आणि 180ला विकला असं काही झालंय का? अशी शक्यता नसते. त्यामुळे कागदोपत्री तुम्हाला लॉस वाटतो आणि मीडियाला, प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला ही मोठी बातमी होते. त्यामुळे सामान्य माणसाला याचा काही फार मोठा फरक पडू शकत नाही असं मी माझ्या वैयक्तिक अनुभवाने सांगतो. ज्या ज्या कंपन्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट नव्हत्या त्यांनी जर त्यांचा कोलॅप्स झालेला प्रमाण पाहिलं तर तो अत्यल्प आहे. ज्या ज्या कंपन्यामध्ये फॉरेनच्या कंपनीचे इन्व्हेस्टमेंट होते त्यांचं मार्केट खाली आलं, कारण फॉरेनच्या कंपन्या क्षणातही विचार न करता इकडचा पैसा तिकडे, तिकडचा पैसा इकडे फिरवतात. त्यामुळे माझ्या मते भारतीय इकॉनॉमीवर काही प्रचंड परिणाम होणार नाही. म्हणून आपले फायनान्स मिनिस्टर, आपले RBI आणि मूडीज यांचे अंदाज आहेत त्याप्रमाणे भारताच्या इकॉनॉमीवर याचा फारसा परिणाम होणार नाही असं मला वाटतं. भारताच्या इकॉनॉमीवर परिणाम होणार नाही, अर्थव्यवस्था तशीच चांगली राहील असं ते म्हणतात. मला ब्रेक घ्यायच्या आधी तुम्हाला चंद्रशेखर यांनी विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण आत्ता ही सगळी अर्थव्यवस्थेची स्थिती सगळ्यांकडनंच ऐकतोय, पाहतोय, चीनने जाणीवपूर्वक युआनचं अवमूल्यन केलं असं आता अरविंद इलेरे म्हणाले, कारण त्यांना त्यांचा एक्सपोर्ट वाढवून त्याचा फायदा घ्यायचा आहे. आणि मग या सगळ्याचा परिणाम
शेअर मार्केट्सवरती होताना दिसतोय. सर्वसामान्य उगाच या गोष्टीमुळे आर्थिक कारण काय समोर आलं की घाबरायला सुरुवात करतो. मग याला सामोरं जात असताना ज्यावेळेस काल रघुराम राजन पण म्हणाले, तो मुद्दा मला परत ब्रेक नंतर घ्यायचा आहे चर्चेला, जसं आता DS कुलकर्णी पण म्हणाले की सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी गव्हर्नरनी सांगितल्या RBIच्या, पण त्यातल्या निगेटिव्ह गोष्टी का लपवून ठेवल्या, हा एक भाग पुढचा. आणि मग त्या गोष्टी जर स्पष्टपणे सांगितल्या असत्या तर ते अधिक स्पष्टता याच्यातली आली नसती का, आणि याच्यातनं मग आपल्याला पुढे कसं जायचं आणि आपण नेमकं कुठे आहोत हे अजून जनतेला काहीच माहित नाही. कसा अर्थ घ्यायचा याचा? काय झालंय तुम्हाला सांगतो, एखादा भूकंप जेव्हा होतो तेव्हा भूकंप झाल्यानंतर ज्यांची घरं सुदृढ असतात ती सुद्धा घाबरून पळतात. ही नॅचरल रिॲक्शन आहे. त्या रिॲक्शननी हे कॅपिटल फ्लाईट झालेलं आहे. आपलं जे शेअर मार्केट एकदम वर खाली व्हायची सुरुवात झाली त्याचं कारण हे कॅपिटल फ्लाईट घाबरून झालेलं आहे. चीनचा हा खरा प्रॉब्लेम आहे, भारताचा हा रिफ्लेक्टेड आणि सेंटिमेंटल प्रॉब्लेम आहे. हे 7 लाख कोटी आत्ता DSKनी फार योग्य सांगितलं, ही प्रत्यक्ष नाही, ही नोशनल लॉस आहे, हा लगेच भरून येतो, याचा काहीही प्रॉब्लेम होत नाही. आपण बघितलं असेल आज आपलं शेअर मार्केट पुन्हा वर यायला निघालेलं आहे. ही आपली वैशिष्ट्य आहे, कारण 35 वेळेला आत्तापर्यंत भारताच्या एकूण गेल्या 15 वर्षाच्या इतिहासामध्ये अशा उलथापालथीला आपण सामोरं गेलो आहे. आणि 4 वेळेला सोडल्यास प्रत्येक वेळेला आपण पूर्वीपेक्षा जास्ती सुदृढ रीतीने लवकर आलो, आणि त्या 4 वेळेला सुद्धा इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक गतीने आपण पुन्हा सावरलेलो आहोत. आपल्यामध्ये जो रेसिलियन्स आहे तो प्रचंड आहे. त्याची 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक तर या देशामध्ये इंटरनल कन्झम्पशन एवढं जास्त आहे आणि देशाच्या लोकांची उद्यमशीलता इतकी जास्त आहे, प्रोडक्टिव्हिटी मी म्हणत नाही, उद्यमशीलता म्हणतो, म्हणजे इनोव्हेटिव्हनेस, इनिशिएटिव्हनेस हा इतका जास्त आहे की कन्व्हर्जन प्रोडक्टिव्हिटीमध्ये होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्याला कारण आहेत, बरोबर आहे, पण तरी सुद्धा उद्यमशीलतेमुळे वस्तूंच्या खरेदीला वाढ मिळते, त्यामुळे मार्केट वरती जायला सुरुवात होते आणि त्यामुळे आपण फार लवकर वर येतो. आता तुमचा प्रश्न होता की रघुराम राजननी आपल्या निगेटिव्ह गोष्टी का सांगितल्या नाहीत. साधी गोष्ट आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, खरं म्हणजे आपण जर एका डिप्लोमॅटिक व्ह्यूनी पाहिलं तर आपल्याकडनं जे कॅपिटल गेलं आहे त्याच्या कित्येक पटीने जास्त कॅपिटल चीनमधनं गेलेलं आहे. हे कॅपिटल जाईल कुठे, त्याला 2च रस्ते आहेत. एक म्हणजे अमेरिकेत जाईल, पण अमेरिकेने अजून इंटरेस्ट रेट वाढवलेले नाही आहेत. अमेरिकेने जर इंटरेस्ट रेट वाढवले तर कॅपिटल अमेरिकेत जाईल हे नक्कीच आहे, पण ते वाढवलेलं नसताना हे हँगिंग कॅपिटल आपल्याला लुटायचं आहे. म्हणजे पतंग जसा उडून कापला गेलेला असतो तो आपल्याला लुटायचा असला तर आपल्याला त्याच्याकरता आपले बांबू वर करायला लागतात. आपण असं सांगणार नाही की आमच्याकडे माणसंच ती लुटायला नाही आहेत. त्यामुळे रघुराम राजन काय किंवा आपले अर्थमंत्री काय अगदी योग्य बोलत आहेत. बरं, ते खोटं सांगत नाही आहेत. चीनचा प्रॉब्लेम असा आहे, तो आपल्याला लक्षात येत नाही. आपण चीन म्हटलं की आजकाल एक प्रकारचा बागुलबुवा असतो, पण चीनमध्ये ते खरं सांगतच नाहीत. ते जे सांगतात तेच खरं अशी त्यांची साधारण धारणी असते. आणि आता हे सगळ्या देशांनाच कळून चुकलेलं आहे की चीनचा कुठलाही रिपोर्ट, कुठलेही आकडे ॲट इट्स फेस व्हॅल्यू घ्यायचे नाही. या उलट भारताचं सगळं समोर आहे. वी आर अन ओपन बुक फॉर द वर्ल्ड. त्यामुळे आपल्याकडे हे जे कॅपिटल आहे, म्हणजे मी तुम्हाला आत्ता म्हणजे लिहून द्यायला तयार आहे की येत्या 7-8 दिवसामध्ये नुसता शेअर मार्केट वर येईल असं नाही, आपल्या वाढीची गती आता एकदम खूप जास्ती होऊ शकते. पण आपण मगाशी मुनगेकर सरांनी फार योग्य सांगितलं की आपल्याला इंटरनल तयार व्हायला पाहिजे. इंटरनल तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला भूमी अधिग्रहण लवकरात लवकर पास करून घ्यायला पाहिजे, आपल्याला GST लवकरात सॉर्ट आउट करून घ्यायला पाहिजे, जगाला असा मेसेज जायला पाहिजे की हा देश इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली आहे. हे जे कॅपिटल गेले हे पुन्हा चीनमध्ये जाऊ देता कामा नये. आता ते चीनमध्ये जाणारही नाही. अरविंद आपल्याला अजून 1-2 गोष्टी नंतर हे बहुतेक सांगतील की चीनमधले जे इंटरनल सोशल स्ट्रेसेस आहेत त्याच्याबद्दल कोणी अजून बोलत नाही आहे. आणि ते स्ट्रेसेस इतके जास्त आहेत कारण चीनमध्ये आपल्यासारखं मुंबईचा मनुष्य केव्हाही उठून लातूरला गेला असं करता येत नाही. लातूरच्या माणसांनी लातूरमध्येच राहायचं असतं, त्यांनी मुंबईचं तोंड सुद्धा पाहायचं नसतं, अशी साधारण रचना आहे. पण लातूरची माणसं फार दिवस असं राहणार नाहीत. आणि इंटरनेटचा जमाना असल्यामुळे त्यांना सुद्धा कळतं आहे की आपलं जीवनमान किती वाईट आहे आणि चांगल्या शहरातलं शांघायचं जीवनमान किती चांगलं आहे. आणि त्यामुळे ते इंटरनल स्ट्रेसेस मॅनेज करणं चीनला दिवसेदिवस कठीण होत चाललं आहे. उगाच कोणी चलनाचं अवमूल्यन करत नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या चलनाच्या अवमूल्यनाचा ड्राईव्ह काय होता. इंटरनल स्ट्रेस हा ड्राईव्ह होता. ग्रोथ रेट थांबलेला होता. जितका पतंग वर जायचा तितका तो वर गेलेला आहे, आणि वर जाऊ शकत नाही आहे. त्यामुळे ढील द्यायला लागते. ही ती ढील दिलेली आहे. पण ही ढील देऊन सुद्धा ते वर जातील असं नाही, कारण त्यांच्यावरती बोजा आता प्रचंड वाढलेला आहे. इतकी वर्ष जे खोटं बोललेत ते आता कुठेतरी त्याचं फेडायला लागेल ना. ते आपण आता बघतोच आहोत. आपण बघतोय की इतक्या वर्ष जे खोटं बोललं चीननी ते आता कुठेतरी त्यांना समोर सगळं मांडावं लागतंय. पण जो मुद्दा आता चंद्रशेखर यांनी उपस्थित केला की जे काही आता हे कॅपिटल, जे भांडवल बाहेर पडतंय भारतातून, हे भांडवल आपल्याकडे आकर्षित करण्याकरता आपल्याला इंटरनल चेंजेस काय करायला पाहिजे, जे मुनगेकर सरांनी सांगितलं. आणि तेच जो मुद्दा तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण मांडला की परकीय गुंतवणुकीवर याचे काय परिणाम होतील का. जे परकीय भांडवल आपल्याकडे आलेलं होतं ते बाहेर पडलंय, मग ते पुन्हा आपल्याकडे येण्यासाठी म्हणून कुठलेही परिणाम न होता काय आपण व्यूहरचना केली पाहिजे, ब्रेक नंतर चर्चा.
ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मला DS कुलकर्णी सर तुमच्यापासून सुरुवात करायची आहे नंतरच्या सेगमेंटला. ज्या प्रकारे आपण बघतोय की जागतिक पातळीवरती तेलाचे दर देखील मोठ्या प्रमाणात आत्ता कोसळलेले आहेत. म्हणजे प्रति बॅरल त्याचा रेट जवळपास 40च्या आसपास कमी जास्त राहतोय, कधी कमी होतोय, जास्त होतोय. याचा फायदा आपल्याला उचलता येत नाहीये आणि त्याचा फायदा घेऊन डिझेल पेट्रोलच्या किमती घटवण्याकडे देखील आपल्याला जाता येत नाही. कारण ज्या प्रकारे फिस्कल डिफिसिटचा मुद्दा सुरुवातीच्या वेळेला मुनगेकर सरांनी मांडला, तो भरून काढण्यासाठी देखील आपण प्रयत्न करू शकत नाही, हा एक मुद्दा. दुसऱ्या बाजूला जे परकीय भांडवल आपल्याकडे आलं होतं ते अशा पडझडीमधनं बाहेर जातं आणि परत वाट पाहतं की कुठे आपल्याला सेफ जागा असेल जिथे आपण गुंतवणूक करू शकू. तुम्ही ज्या प्रकारे परदेशात देखील काही प्रोजेक्ट स्वतःचे चालवतात, तिकडच्या काही लोकांशी, उद्योजकांशी तुमचं बोलणं होतं, काय दिसतं या सगळ्यामध्ये? परकीय गुंतवणूकदार आता अशा परिस्थितीमध्ये भारतात आणण्यासाठी कशा पद्धतीचा फायदा आपण घेतला पाहिजे, किंवा ते कसा विचार करत असतील? सर, आता खरं दिस इज अ राईट टाइम की आपण चायनाला हारू शकतो, पण त्याच्याकरता देशातल्या सगळ्या राज्यकर्त्यापासून ब्युरोक्रॅटपासून जनतेने काहीतरी साथ दिली पाहिजे. क्रूड ऑइलचा फायदा घेतलाच पाहिजे आपण, काही झालं तरी. आज चायनाला कॉम्पिटिशनला आपल्याला तोंड देता येईल, कारण की आपण जर चायनासारखं इन्फ्रास्ट्रक्चर आणलं तर जे आपल्याकडे नाही आहे. आज त्याच्यानंतर सिंगल विंडो सिस्टीम अजूनही नाही. हे काही म्हणू दे, अजून लाल फीत संपत नाही आहे. आम्ही कुठल्या सिंगल विंडोमध्ये आज जात नाही आहे. इलेक्ट्रिसिटीच्या प्रॉब्लेममधनं आम्ही बाहेर पडत नाही आहे. लेबर लॉमधनं आम्ही बाहेर पडत नाही आहे. आणि बँकांचा इंटरेस्ट रेट आम्हाला खायला उठतो. आज आम्ही फक्त सर्व्हिस इंडस्ट्रीवर, कारकुनीवर किती दिवस जगणार? IT ची इंडस्ट्री म्हणजे आमची सर्व्हिस इंडस्ट्री, कारकुनी करतोय आम्ही. अमेरिकेतले हिशोब इथं लिहितोय आणि आपल्या देशातली जेवढी तोंडेत खाणारी त्यांना माल पुरवत आहे. आपण आपल्या देशाच्या पॉप्युलेशनवर समाधानपूर्वक आहोत. पण दिस इज द राईट टाइम की तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. पण चायना तुमच्यापेक्षा 2 पाऊल पुढे जातं. त्याने इयॉन कमी केला आणि कॉम्पिटिशनला आलाय. मग तुम्ही भले रुपया कमी करा, जास्त करा, त्याच्यापेक्षा मी अनुभवाने सांगतो, माझ्या आज चायनीज बरोबर 2 कंपन्या पार्टनरशिपमध्ये चाललेल्या आहेत. आज ती लोक भारतात यायला तयार आहेत. ते म्हणतात की मेड इन चायनाच्या शिक्क्यापेक्षा मेड इन इंडियाच्या शिक्क्यावर अमेरिकापासून सगळीकडे जास्त विश्वास ठेवला जातो. जर मी चायनाच्या सेम रेटमध्ये जरी दिला किंवा नाही दिला आणि 5% जास्त जरी लावले तरी मेड इन इंडिया, मेक इन इंडिया जगात आम्ही जास्त विकू शकू. कारण की चायनाच्या पेक्षा आपली विश्वासार्हता जास्त आहे. पण त्यांच्या रेट कॉम्पिटिशनला आम्ही येऊच शकत नाही. आपल्या देशाचं दुर्दैव आहे की मध्ये चायना ऑलिम्पिकच्या वेळेला आयनावर सगळी लोखंडाची माती इथनं गेली चायनाला. आणि आता संबंध भारतामध्ये या सेकंदाला लोखंड चायनाहून डंप पडतंय. इथले लोखंड मार्केटपेक्षा आम्हाला 20%, 30% स्वस्त लोखंड मिळतंय. ते उधार देत आहेत. 6-6 महिने पैसे देऊ नका म्हणतात. आज एवढा त्यांनी माल इथे डंप केलेला आहे. नॉट ओनली दॅट, जर तुम्ही अभ्यास केला तर भारत एक इम्पोर्ट जे करतो त्यातला मॅक्झिमम इम्पोर्ट आज चायनामधनं आहे. तर ही जर परिस्थिती बदलायची असेल तर बँक रेटपासून, इन्फ्रापासून सगळ्यांनी जीव टाकून करायला पाहिजे. आणि अजून मानसिकता आमची बदलत नाहीये. ब्युरोक्रॅटपासून सगळीकडे जे काही आपल्या रचना आहेत खालच्या, सिंगल विंडो काही राहिलेलं नाहीये. आम्ही रोज भरपूर टेबलांना नमस्कार करावाच लागतो. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की या इंडस्ट्रीमधनं रोजचं रहाटगाडक्यांचं सुटायचं कसं. आणि म्हणून आज ही वेळ आली आहे. सगळे भाजपचे नेते बसलेत, सगळे बसलेत की येस, आम्ही इंडस्ट्रीत चमत्कार करून दाखवतो. तुम्ही फक्त 2 पावलं पुढे या. आम्हाला काही मदत करू नका, पण आम्हाला त्रास देऊ नका. आमच्या मध्ये येऊ नका, ससेमिरा लावू नका. एवढी एक सिंपल मागणी आहे. बघा आपण चायनाला हारू शकतो की नाही. या ऑपॉर्च्युनिटीचं गोल्डन रूपांतर करता येईल असं मला पूर्ण खात्री आहे सर. अतुल भातखळकर, काय म्हणाल तुम्ही की परकीय गुंतवणूक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि ते परिणाम त्याच्यावर होऊ नयेत म्हणून जसं DS कुलकर्णी आता सुचवत आहेत, ही पावलं आपण कशी वेगाने उचलणार आणि संधी कशी घेणार? नाही, म्हणून मी सुरुवातीच्या त्याच्यामध्ये म्हटलं की सरकारने 15 महिन्यामध्ये अनेक पावलं उचललेली आहेत. फक्त कालच्या घटनेमुळे असं काही फार उलटं देशात झालंय असं समजण्याचं कारण नाही. 48% FDI याच कालावधी, गेल्या वेळेच्या याच कालावधीपेक्षा जास्ती या कालावधीत आलेला आहे. आता 5,000 कोटी शेअर मार्केटमधून गेले म्हणजे परकीय भांडवल भारताच्या बाहेर गेलं असं समजण्याचं काही कारण नाही आहे. जोपर्यंत अमेरिका इंटरेस्ट रेट वाढवत नाही तोपर्यंत शेअर मार्केटमधली गुंतवणूक ही वाढत राहील. आपल्याकडचं FII येत राहतील, हे सुद्धा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. पण गुंतवणूकदारांना विश्वास या देशाविषयी निर्माण झालेला आहे. मी एकच उदाहरण सांगतो की पूर्वी फ्रॅजाईल 5 मध्ये भारताचा उल्लेख केला जायचा, पण आज मेक्सिकोला त्या ठिकाणी टाकून अर्थतज्ञांनी भारताला त्यात बाहेर काढलेलं आहे. आज फ्रॅजाईल 5 मध्ये भारताचा उल्लेख केला जात नाही. जगाच्या पातळीवर इमर्जिंग मार्केट्समध्ये मोस्ट अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन कुठलं आहे तर ते इंडिया आहे हे समजलं जातं.
कुलकर्णींच्या या मताशी सहमत आहे की याच्यामध्ये अधिक गतीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, पण याच्याकरता राज्यसभेत सुद्धा कायदे पास होण्याची आवश्यकता आहे. आणि जीएसटी जर आपण आणलं तर परकीय गुंतवणूक सोडा, पण या देशातल्या उद्योगधंद्यांना एवढी मोठी चालना मिळेल की अख्खा 125 कोटीचा देश हे युनिफाईड मार्केट होईल. त्यामुळे जीएसटी सारखं विधेयक आपण लवकरात लवकर पास करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच वेळेला इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली, बिझनेस फ्रेंडली अनेक डिसिजन घेण्याची आवश्यकता आहे. या 15 महिन्यामध्ये आपण अनेक निर्णय उचलले आहेत. 69 काही इंडिकेशन आपण निर्माण केली, सर्व राज्यांना आपण त्या बोर्डवर घेतलेलं आहे, त्यांच्यामध्ये आपापसात कॉम्पिटिशन लावलेली आहे. लेबर रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या गोष्टी केल्या तर इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि मला पूर्ण विश्वास आहे इकॉनॉमीची फंडामेंटल्स चांगली आहेत, याच्यामध्ये आपण अधिक गतीने नक्की प्रगती करू. मुणगेकर सर, तुम्हाला काय म्हणायचं होतं? आता खरं भरायची चर्चा राजकीय दृष्टिकोनातून करायची नव्हती, पण भातखळकर असल्यानंतर ती चर्चा तशा प्रकारची करणार त्याची मला खात्री होती. असं आहे की आत्ता आपण जे बोलतो आहोत 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, किंबहुना 1 वर्षापूर्वी भारतातले सगळे राजकीय पक्षी, सगळे अर्थतज्ञ प्रत्येक गोष्टीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना चीनशी करत असत. चीनने हे केलं, चीनने ते केलं आणि सगळ्यांचे डोळे दिपून जायचे. आता चीनमध्ये पडझड झाल्यानंतर लगेच चीनचं म्हणजे उघडं पडलं, आपण चीनला हरवू शकू. आपण DS कुलकर्णींना मी सांगू इच्छितो, ही जिद्द आपण ठेवली पाहिजे. पण चीनचं उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न भारताच्या 4 पट जास्त आहे. $8.9 ट्रिलियन ॲज अगेन्स्ट भारताचं $2.1 ट्रिलियन. माझं म्हणणं आहे हरवण्यावरच्या भाषा आपण करूया नको आपण, का आपण नेहमीच सारखं बोलत राहतो आणि ते आपण हरवू कधीतरी एकदा, ती आपण इच्छा ठेवावी. प्रश्न असा की त्याच्या संबंधातली जी तरतूद भारतीय अर्थव्यवस्थेने केली पाहिजे ती भातखळकर म्हणतात तशाबद्दल लगेच 1 वर्ष बोलल्यानंतर त्याने काहीतरी मोठं जादूची कांडी फिरवायला पाहिजे असं नाही मला म्हणायचं. आय एम इकॉनॉमिस्ट, मी प्रोफेशनल इकॉनॉमिस्ट आहे, नम्रतेने मी सांगू इच्छितो. मला तर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं नाही आहे भाजपला. आय नो डायनॅमिक्स ऑफ इकॉनॉमिक्स. पण आता भातखळकर जे म्हणाले की GST मला पास करायचं आहे, त्यासाठी पार्लमेंटचं सेशन ते बोलवत आहेत. 2006 मध्ये चिदंबरमने पहिल्यांदा बजेटमध्ये त्याचा उल्लेख केला आणि 7 वर्ष 8 वर्ष हे बिल रोखून धरण्याचं काम, नेतृत्व करण्याचं काम आजचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी हे पाप केलं. नाही तर आत्तापर्यंत GSTचं इम्प्लिमेंटेशन झालं असतं. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा GSTमध्ये काय दिवे लावलेत? त्या GST कमिटीचा संयुक्त चिकित्सा समितीचा मी त्याचा मेंबर होतो. प्रश्न असा आहे, आत्ता जी GST बिल तुम्ही आणतात त्याच्यामध्ये 1% ॲडिशनल टॅक्स आहे. 1% ॲडिशनल टॅक्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग स्टेट, हे DS कुलकर्णींना मान्य आहे. त्याच्यानंतर ज्या राज्यांच्यामध्ये नुकसान त्यांचं होईल एंट्री टॅक्स वगैरे केल्यामुळे, आमचं असं म्हणणं आहे, काँग्रेसचं म्हणणं आहे की मॅक्झिमम रेट ऑफ टॅक्स हा 18% असला पाहिजे. जगामध्ये ॲव्हरेज 9-10% आहे. तुम्ही तो टॅक्स उघडपणे ठेवलेला आहे. तिसरे आमचं असं म्हणणं होतं की ज्या राज्यांचं नुकसान होईल त्यांना पहिली 3 वर्ष बीजेपीचं म्हणणं 100% कॉम्पेन्सेशन, चौथ्या वर्षाला जीएसटीचं अधिवेशन जेव्हा बोलवलं जाईल त्याच्यावर सविस्तर आपण चर्चा करू, या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करू. दिली भातखळकर अगदी थोडक्यात मला DS कुलकर्णींकडे जायचं, अगदी थोडक्यात भातखळकर. ही जी तयारी गेली 4-5 वर्षात अर्थव्यवस्थेची डागडुजी करण्याचं काम एका वर्षामध्ये होत नाही. माझं एवढंच फक्त ही तयारी आपण केली पाहिजे, म्हणजे आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची पडझड जास्त होणार नाही. मी हे पॉझिटिव्ह बोलण्याचा प्रयत्न करतोय. मुंगेकर सर येतो 1 मिनिट तुमच्याकडे. केवळ गुजरातचा विरोध नव्हता आणि केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने निर्णय राज्य सरकार तुम्हाला काय माहिती नाही आहे आज सर्व राज्य सरकार या मागणीला पाठिंबा देत आहेत. 7 वर्ष तुम्ही एवढं चांगलं 7 वर्ष का मान्य करत नाही आहात? GST बिल रोखून धरण्याचं काम तुम्ही 7 वर्ष केलं, मला बोलू द्या, आणि त्याचं नेतृत्व नरेंद्र मोदींनी केलं. ही लोकसभा नाहीये आखाडा करायला. तुम्हाला आता घाई झालेली आहे की ते GST बिल आपण भातखळकर, मुणगेकर सर, मला दोघांनाही थांबवायचं. GSTचा मुद्दा चर्चेला आला त्यावेळेस आपण परत एकदा चर्चा निश्चितपणे करू, निश्चितपणे याच्यावर चर्चा करू. अतुल भातखळकर, GSTचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर तुम्ही जेव्हा बोलवाल त्यावर आपण निश्चित चर्चा करू. त्यांच्या विधेयकात केल्या होत्या का आधीच्या? हा मुद्दा आहे, त्याच्यात आपण निश्चित चर्चा करू. DS कुलकर्णी, तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे? GST बिल राहिला कोणामुळे आतापर्यंत? नाही, मला दोघांनाही सांगतो की आपण GST वर वेगळी चर्चा करू. मुणगेकर सर, भातखळकर, GST वर वेगळी चर्चा करू.
ज्यावेळेस अधिवेशन होईल मुद्दे निश्चितपणे मांडू, पण पण ते आता खोटं बोलताय, त्याच्यात लक्षात वेळ घ्या. आपल्याला संपवायचा नाहीये. DS कुलकर्णी सर, तुम्हाला मुद्दा मांडायचा होता, मला एलेनकडे जायचं. बोलताय, चुकीचं बोलताय 100%. सर माझं म्हणणं आहे की जीएसटी आणि राजेंद्र, मुनगंटीवार सर, मी राजेंद्र, येतो. एकच मला प्रश्न विचारायचा आहे. राजेंद्र प्लीज, नाही मला एक सांगा, जीएसटी बिल 7 वर्ष कोणामुळे राहिलं? जीएसटी बिल भारतीय जनता नाही, मुनगंटीवार सर, पक्षाच्या ऐका ना. धोरणामुळे राहिलं. मुनगंटीवार सर, ज्या वेळेला जीएसटीचं अधिवेशन आता हे बोलवत आहेत त्यावेळेस सुरू होईल, याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू. त्याचा वेळ आता या राजकीय चर्चेत आणून आपण वाया नको घालूया. DS कुलकर्णी सर. सर आमचं म्हणणं आहे जीएसटी किंवा तुमचं लँड एक्विशन जेव्हा येईल तेव्हा येईल, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. आम्ही भारतीय उद्योजक अनंत ठेविले तसेची राहावे यातनं मार्ग काढतो. आमची अपेक्षा एवढीच आहे आता की तुम्ही लालफित तरी नष्ट करा ताबडतोब, अजून होत नाहीये. त्याच्यानंतर करप्शन निदान 25% खाली आणा, आता अजिबात खाली येत नाहीये. आणि छोटे छोटे इन्फ्रास्ट्रक्चर, आमच्या जिथे इंडस्ट्रीच्या जागा आहेत तिथे आम्हाला कुठे रस्ते पाहिजेत. तर तुम्हाला एक्वेशन नाही करायचे आहेत, पण तिथे जिल्हा परिषद करणार का स्टेट गव्हर्नमेंट करणार का कोण करणार, या वादात अजून जातो. अशा कितीतरी गोष्टी आहेत. या छोट्या गोष्टी केल्या तरी आता आम्ही भले चीनला कॉम्पिटिशन नाही करू, पण भारतामध्ये समर्थ राहू. आमची तेवढीच एक माफक अपेक्षा आहे की वीज द्या, पाणी द्या, रस्ते द्या, कुठले लँड एक्वेशन करून नाही, आहे ते द्या आम्हाला फक्त, बाकी आमचं काही म्हणणं नाहीये. आणि मग तुम्ही आमची लालफित कमी करा आणि बाबांनो भ्रष्टाचार कमी करा. कसा करायचा ते तुम्हाला माहिती आहे, मी टीव्हीवर नाही सांगू शकत. कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, हा वेगळाच मुद्दा तुम्ही समोर मांडलाय. मला अरविंद एलेरे तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण ह्या चीनच्या भोवतालच्या सगळ्या चर्चा ऐकतोय की आपण चीनला हरवू की नाही, चीनच्या सोबत स्पर्धा करू की नाही, पण ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की एक फायदा उचलण्यासाठी म्हणून चीनने हे सगळं त्यांच्या युवांचं अवमूल्यन केलं, पण एकीकडं दुसरी बाजू आपण पाहिली, पहिली बाजू आपण समोर मांडली, पण दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर चीनमध्ये इंटरनल सोशल स्ट्रेस प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, पण चीन ते समोर मांडताना दिसत नाहीये. या सगळ्या अंतर्गत बाबी चीनमध्ये ज्या घडत आहेत, या कधी ना कधी चीनला अडचणीत आणू शकतात की नाही भविष्यामध्ये? आत्ता चीन जरी कणखरपणे उभा राहू, त्या पद्धतीचा फायदा उचलू असं म्हणत असला तरी अडचणींची सुरुवात झालेली आहे. अडचणी अजून येणार आहेत असं म्हणायला काही हरकत नक्कीच नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सोशल डिस्ट्रेस पलीकडे चीनमध्ये आता उदाहरणार्थ स्टॉक मार्केटचं आपण घेऊया. आता बरीच चर्चा स्टॉक मार्केटवर होते, भारतातल्या स्टॉक मार्केटवर होते. चीनमध्ये गंमत ही अशी आहे की स्टॉक मार्केट हे फार जुनी नाही आहे. जशी भारतामध्ये मुंबई स्टॉक एक्सचेंजला परंपरा आहे, इन्व्हेस्टर्स आहे, एक ट्रॅडिशन आहे, तशी चीनमध्ये नाही आहे. 2008च्या जागतिक मंदीनंतर 2013पर्यंत चीनमध्ये स्टॉक एक्सचेंजमध्ये काय झालं? काहीच झालं नाही. 2012 आणि 13 साली जेव्हा चीन सरकारने सांगितलेलं की आम्ही रिअल इस्टेटमध्ये नवीन चेंजेस आणणार आहोत, कणखर चेंजेस आणणार आहोत, त्यावेळी पटकन हे जे इन्व्हेस्टर्स होते, मगाशी चंद्रशेखर किंवा आणखीन कोणीतरी म्हटलं की त्याने उड्या मारायला सुरुवात केली, रिअल इस्टेट सोडलं आणि पटकन त्याने स्टॉक्स मार्केटमध्ये यायला सुरुवात केली. स्टॉक मार्केटमध्ये झालं असं की इन्व्हेस्टर करणारे हे सामान्य नागरिक नव्हते, ज्यांच्याकडे खूप पैसा होता, जे रिअल इस्टेटमधून डायव्हर्सिफिकेशन त्यांना हवं होतं, ते रिअल इस्टेटमधून सोडून स्टॉक मार्केटमध्ये येत होते. आता झालं असं की स्टॉक मार्केटही कोसळलं, त्याच्यामुळे इन्व्हेस्ट करायला काही उरलेलंच नाही आहे. ही एक बाजू. दुसरी बाजू अशी आहे की चीनी राज्यकर्ते जे आहेत त्यांची जी मानसिकता आहे प्रचंड विचित्र आहे ॲक्च्युली. आता या 1-2 वर्षामध्ये चीन राज्यकर्त्यांना एक घाई झालेली आहे की आपण जागतिक अर्थव्यवस्थेला दाखवून द्यावं की चीनमध्ये आम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे रिफॉर्म्स किंवा सुधारणा आणतो. त्याच्यामधला एक प्रकार असा होता की डिव्हॅल्युएशन करावं, करन्सी कन्व्हर्टेबिलिटी करावी, इंटरबॉन्ड मार्केट ओपन करावं, जेणेकरून परदेशी लोक येतील आणि सॉव्हरेन बॉन्ड्स किंवा इंटरबॉन्ड बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील. पण हे सगळं करत असताना चीनी राज्यकर्ते चीनी लोकांची मानसिकता आहे किंवा चीनी लोक कशा प्रकारे विचार करतात त्याचा कधीच विचार करत नाहीये. प्रचंड प्रमाणात एक गॅप आहे आणि त्याचा फटका जो आहे तो चीनी राजकारणाला आणि अर्थकारणाला बसतोय. एक जाताचा मुद्दा सांगतो की अवमूल्यन हे झालं, परत होणार नाही असं शक्य नाहीये. क्वार्टर 3च्या शेवटी किंवा क्वार्टर 4च्या शेवटी परत अवमूल्यन होणार आहे. याचं कारण असं आहे की जसं जसं इंडस्ट्रीचं डेफिसिट किंवा एक्सपोर्टमधला डेफिसिट वाढणार आहे तो कुठेतरी भरून काढण्यासाठी चीनी राज्यकर्त्यांची घाई झालेली आहे. पुढच्या महिन्यात शी जिनपिंग अमेरिकेला चालले आहेत, बहुतेक तिथे जाऊन त्यांची काही शाब्दिक चकमक होते किंवा काही डिस्कशन होते ते बघावं लागेल आपल्याला. पण अमेरिकेतून परत आल्यानंतर मी तुम्हाला इथे परत लिहून सांग, मग चंद्रशेखर म्हणत होते की त्यांनी ते लिहून देतील, तसं मीही ते लिहून देतो की येत्या 6-7 महिन्यात चीनी चलनाचं अवमूल्यन 2-3 वेळा आणखीन होण्याची पूर्ण संभावना आहे.
आणि त्याच्यामुळे चीनी स्टॉक मार्केट परत पडण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. आणि जसं आता सगळेजण म्हणत आहेत की खरं एवढं पॅनिक व्हायची काही गरज नाही आहे. आणि त्याच्यामुळे एकदा आता भारतीय स्टॉक मार्केटच्या लोकांना कळलं की नाही हे फार मोठी गोष्ट नाही आहे, त्यामुळे पुढच्या 2-3 वेळा काय आणखीन 10 वेळा जरी स्टॉक मार्केट चीनमधला कोसळलं तर त्याचा जास्त काही परिणाम होणार नाही आहे. त्याचा पॉझिटिव्हच इफेक्ट होईल इंडियन मार्केटवर असं मला वाटतं. पॉझिटिव्ह इफेक्ट इंडियन मार्केटवरती होईल असं तुम्हाला वाटतंय. पण शेवटी चंद्रशेखर काय म्हणाल तुम्ही की ज्या प्रकारचे आपण आता ह्या सगळ्या बाजारातल्या घसरणीचा मुद्दा आणतोय, FDIचा मुद्दा आणतोय आणि या FDIच्या मुद्द्यावरती परत मग GSTचा मुद्दा येतोच आहे. तो राजकीय असला तरी तो अपेक्षित आहे की चर्चेत येणारच. पण या सगळ्या परिस्थितीत भारतात जी परकीय गुंतवणूक आता येऊ घातलेली आहे, आलेली आपण विचार नको करा, जी येऊ घातलेली आहे याच्यावर किती परिणाम होऊ शकतात जर आपण स्टेबल आहोत हे जोपर्यंत जगापुढे मांडणार नाही तो. बरोबर. 2 गोष्टी पहिल्यांदा मी क्लिअर करतो. चीनच्या बाबतीत एक मुद्दा अजून आपल्या विचारात आला नाही की चीननी त्यांच्या पेन्शन फंडातले $567 बिलियन स्टॉक मार्केटमध्ये ओतलेले आहेत. याचा अर्थ असा असतो की घरातले दागिने सुद्धा विकायला काढलेले आहेत असा मी याचा अर्थ घेतो. कारण पेन्शन फंड इज अ सॅक्रेड फंड. तो जर स्टॉक मार्केटमध्ये गेला तर पेन्शनरांनी पुढे आयुष्यभर खायचं काय हा प्रश्न निर्माण होतो. ते करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे आणि हे कागदोपत्री आलेलं आहे, म्हणजे हे काही गुप्त राहिलेली गोष्ट नाही आहे. याच्यावरनं लक्षात येतं की दे आर इन डिस्परेट सिच्युएशन. दॅट इज पॉईंट 1. पॉईंट दुसरा असा आहे की आपल्याला परकीय गुंतवणूक आणण्याकरता या देशामध्ये सरकार म्हणून जे आहे ते सरकार एकदिलाने इंडस्ट्रीच्या बाजूने उभं आहे हे आत्ता दिसणं फार महत्त्वाचं आहे. मला महाभारताची आठवण होते. महाभारतात एक प्रसंग आहे की कौरव आणि पांडव दोघं एका गंधर्व म्हणून कोणीतरी उत्तरेकडनं आलेले आक्रमक असतात. चीनही उत्तरेलाच आहे. उत्तरेकडनं आलेल्या आक्रमकांशी लढायला ते दोघं एकत्र होतात. मला वाटतं ही एक वेळ आत्ता अशी आहे की कुठलाही विरोधी पक्ष असो किंवा सरकार पक्ष असो दोघांनी एकत्र होऊन एकदा एक लढाई आपल्याला अशी द्यायला लागेल आणि असं एक चित्र उभं करून द्यायला लागेल की भारतात इंडस्ट्री फ्रेंडलीनेस होण्याकरता कुठलेही मतभेद नाही आहेत. आजच्या दिवसाची आजच्या घडीची जी मांग आहे ती म्हणजे एक इंडस्ट्री फ्रेंडली, म्हणजे व्यापाराच्या बाजूनी सकारात्मक धोरणं धरणारे सरकार आणि त्यांना त्या धोरणांना साथ देणारे विरोधी पक्ष हे जर आपण केलं तर माझी अशी खात्री आहे की हे जे सगळं परकीय गुंतवणूक आत्ता बाहेर चाललेली आहे आपल्या इथनं नाही चीनमधनं ती निश्चित आपल्या बाजूनी वळेल. कारण अमेरिकेला जर अमेरिकेने मगाशी सांगितलं तसं इंटरेस्ट रेट्स वाढवले तर कदाचित त्या गुंतवणुकीला थोडासा एक प्रकारचा प्रतिबंध होऊ शकतो. पण अमेरिका आता निवडणूक मोडमध्ये जाणार आहे त्यामुळे इंटरेस्ट रेट वगैरे ते वाढवतील असं काही आत्ता धरायचं कारण नाही. तर आपण एक दिलाने जर आत्ता उभं राहिलो तर आपल्याला खूप चांगली संधी आहे. आपण इथे चीनला हरवण्याची गोष्टच करत नाही. आपल्याला वरती यायचं एवढंच आहे. चीन खालती जावं अशी आपली इच्छासुद्धा नाही आहे. आपण वरती आलो की आपलं काम झालेलं आहे. चीन कुठे असेल ते नंतर चीन बघून गेला. आपण कशाला त्याची काळजी करायची. तर दोन्ही पक्षांनी एकत्र होऊन जर आपण आत्ता केलं नाही आणि ही संधी घेतली नाही, या संधीत 2 गोष्टी अजून आपण म्हणायला पाहिजेत. एक म्हणजे क्रूड ऑइलची किंमत कमी झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या कमोडिटीज सध्या स्वस्त झालेल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या क्वार्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रॉफिट जास्त झालेला आहे कारण खर्च कमी झाला आहे. सगळ्या कमोडिटी स्वस्त झाल्या आहेत. सिमेंट स्वस्त झालं आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सांगतोय. क्रूड तर स्वस्त झालंच आहे. याचा अर्थ आता मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये आपली कॉस्ट कमी आहे. आपल्याला मार्केट चीनचं जे मार्केट होतं ते मार्केट आपल्याला मिळू शकतं, म्हणजे चीन ज्यांना एक्सपोर्ट करायचं ते आपल्याला मिळू शकतं. आता जरी आपण संधी घेतली नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच असू. आपण सगळे सुजाण लोक आहोत. लोकसभेतही अनेक 80% जास्ती लोक माझ्या मते सुजाणच आहेत. तेव्हा आता एक निर्णय घेऊन एकदिलाने जर याला आपण हा देश उभा राहिला तर मला असं वाटत नाही की पुढची 10 वर्ष या देशाला कोणी अडवू शकेल. आपण दिस इज आवर टाइम हॅज कम अँड लेट अस टेक चार्ज ऑफ द टाइम. कारण टाइम पुन्हा पुन्हा येत नसतो. तर माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की आता घ्यायला पाहिजे. अगदी खरं आहे की जसं सगळे पाहुणे म्हणतात की संधी आलेली आहे याचा फायदा उचलला पाहिजे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचा. आपला वेळ संपलेला आहे आणि या सगळ्या चर्चेतनं एकच मार्ग निघतोय, आलेली वेळ आणि मिळालेली संधी ही पुन्हा पुन्हा येत नसते. त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं कारण नाही. आपली अर्थव्यवस्था ही तितकीच सक्षम आणि तग धरून राहणारी आहे म्हणून आपण घाबरत नाही आहोत. जे घाबरणारे आहेत ते पैसा काढून येत आहेत. त्यामुळे त्यांचा गेलेला पैसा आपल्याकडे आणण्यासाठी म्हणून पक्षीय मतभेद हे कायम राहणार आहेत. सत्ता असो अगर नसो तो बाजूला सारून जर भारतीय म्हणून आपण एकत्र आलो तर जागतिक अर्थव्यवस्थेची झालेली पडझड ही आपल्यासाठी संधी आहे. ती संधी घ्यायची आहे. वेळ आलेली आहे. त्यामुळे वेळ दौडू नका आणि वेळेची संधी उचलून त्याचा सुवर्णयोग कसा साधायचा हे मात्र राज्यकर्त्यांच्या हातात. इथंच थांबू. फक्त